नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरणे सुरू झालेले आहे आणि 1 जुलैपासून 31 जुलै 2025 ही याची शेवट तारीख आहे. तर सी-एस-सीमधून पीक विमा कसा भरायचा? यावर्षी पीक विमा भरत असताना यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. बदल कोणकोणते आहेत? यामध्ये तुम्हाला कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील? कमिशन किती असणार आहे? फार्मर आयडी लागणार आहे का नाही? या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला ए टू झेड फॉर्म सुरुवातीपासून भरेपर्यंत, प्रिंटपर्यंत पूर्ण प्रोसिजर सांगितली जाणार आहे. त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की सी-एस-सीमधून पीक विमा कसा भरायचा. मधून पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला pmfby.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन पाहायला मिळतील. एनरोलमेंट पार्टनर यामध्ये तुम्हाला सी-एस-सी हे ऑप्शन पाहायला मिळेल. यावरती क्लिक करून म्हणजे तुमच्या सी-एस-सीचा युजर नेम म्हणजे सी-एस-सी आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर आता तुम्हाला इथं राज्य दाखवेल. या राज्याच्या लिस्टमधून आपल्याला महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. इथं आपल्याला महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर खरीप हंगाम 2025 प्रधानमंत्री फसल विमा योजना हे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर खाली येऊन तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. 6 ऑप्शन पाहायला मिळतील. ॲप्लिकेशन फॉर्म, फॉर्म नवीन भरण्यासाठी. त्यानंतर पेड ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जेवढे पीक विमा फॉर्म भरले असतील त्याची पावती काढता येईल. अनपेडमध्ये कुठली पेमेंट करायचं राहिलेली असेल तर तो फॉर्म इथं पाहायला मिळेल. रिवर्ट म्हणजे कागदपत्रे चुकली असतील तर रिवर्टमध्ये येतील. अप्रूव्ह झाल्यानंतर अप्रूव्हमध्ये आणि रिजेक्ट झाल्यानंतर रिजेक्टमध्ये. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर आता योजना दाखवेल. यामध्ये तुम्ही सर्च बँक बाय आय-एफ-एस-सी कोड, तुम्हाला आय-एफ-एस-सी कोडप्रमाणे जर फॉर्म भरायचा असेल तर याला येस करून तुमच्या बँकेचा शेतकऱ्याचा जो आय-एफ-एस-सी कोड आहे तो टाकून व्हेरीफाय करा. त्यानंतर स्टेट येईल, जिल्हा येईल, बँकेचं नाव येईल आणि ब्रँच नाव येणार आहे. तुम्ही आय-एफ-एस-सी कोडनुसार जर फॉर्म तुम्हाला भरायचा नसेल तर इथं तुम्हाला नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, बँकेचं नाव निवडायचं आहे आणि ब्रँच निवडायची आहे. तुम्ही असं मॅन्युअलीही बँकेचं नाव, आय-एफ-एस-सी कोड सिलेक्ट करू शकता. परंतु यामध्ये आय-एफ-एस-सी कोडनुसार तुम्ही सर्च करून हा फॉर्म भरा. यामध्ये तुम्हाला सुलभ प्रकारे फॉर्म भरता येईल. त्यानंतर तुमचं अकाउंट कसं आहे, सेव्हिंग आहे का लोन आहे हे सिलेक्ट करा. आपलं सेव्हिंग आहे यामुळे मी सेव्हिंग यावरती क्लिक करत आहे. इथं सेव्हिंग अकाउंट नंबर टाइप करून घ्यायचा आहे. तोच अकाउंट नंबर तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यापूर्वी जर अर्ज भरला असेल तर पूर्ण माहिती तुमची येणार आहे आणि तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर ही माहिती तुम्हाला भरावी लागेल. आता इथं नेम ॲज पर पासबुक म्हणजे पासबुकवर शेतकऱ्याचं नाव जसं आहे तसं तुम्हाला इथं टाइप करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेम ॲज पर आधार, आधारप्रमाणे शेतकऱ्याचं नाव तुम्हाला इथं टाइप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार नंबर इथं शेतकऱ्याचा 12 अंकी टाइप करून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. व्हेरिफाय केल्यानंतर ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी शेतकऱ्याचा ऑटोमॅटिक येणार आहे. आधारला जो लिंक असेल तो ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर रिलेशन टाइपमध्ये तुम्ही एसओ, सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, सीओ ऑफ जे तुम्हाला लागू होतं ते इथून सिलेक्ट करा. इथून सन ऑफ केल्यानंतर तुम्हाला वडिलांचं नाव रिलेटिव्हमध्ये द्यावं लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाइप करून घ्या. मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर यावरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल. एका अर्जासाठी एकच मोबाईल नंबर तुम्ही यापुढे वापरू शकता. त्यानंतर शेतकऱ्याचं वय टाइप करून घ्या. शेतकऱ्याचं जेंडर मेल, फिमेल सिलेक्ट करून घ्या. कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कास्ट कॅटेगरी तुमची जी असेल ती सिलेक्ट करून घ्या. फार्मर कॅटेगरी, फार्मरचं शेत स्वतःचं आहे तर ओनर सिलेक्ट करा. टीनट म्हणजे भाड्यानं आहे तर भाडे करार तुम्हाला अपलोड करावा लागेल आणि शेअर क्रॉपर म्हणजे सामायिक जमीन जर असेल तर शेअर क्रॉपर सिलेक्ट करू शकता. इथं वैयक्तिक शेतकरी असेल तर तुम्ही ओनर करायचं आहे. भाड्याने असेल तर टीनट करायचं आहे आणि सामायिक जमीन असेल तर शेअर क्रॉपर करायचं आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. शेअर क्रॉपर केल्यानंतर तुम्हाला संमतीपत्र द्यावे लागेल. फार्मर टाइप स्मॉल, मार्जिनल, ऑदर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि रेसिडेन्स ॲड्रेसमध्ये तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि ॲड्रेसमध्ये गावाचं नाव टाइप करून पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला नॉमिनी ॲड करायचा असेल तर इथं टिक मार्क तुम्हाला हटवायची आहे आणि नॉमिनीचं नाव ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला वारस कोण लावायचा आहे, त्याचं नाव, त्याचं वय, नॉमिनीचं अर्जदारासोबत रिलेशन, सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, सीओ ऑफ सिलेक्ट करा. नॉमिनीचा म्हणजे वारसाचा ॲड्रेस इथं टाइप करून घ्या आणि सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करा. सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं क्रॉप डिटेल्स ॲड करायचे आहेत. यामध्ये तुमच्या
शेतीचा शिवार ते गाव इथून सिलेक्ट करावे लागेल. तुमची शेती जिथं आहे त्या 7-12 प्रमाणे तुम्हाला जिल्हा, तालुका, रेव्हेन्यू सर्कल, ग्रामपंचायत आणि विलेज सिलेक्ट करावे लागेल. इथं पाहू शकता तुम्हाला राज्य आलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये तुमची शेती आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ज्या तालुक्यामध्ये शेती आहे तो तालुका, रेव्हेन्यू सर्कल, ग्रामपंचायत आणि विलेज सिलेक्ट करून घ्या. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जर मिक्स क्रॉपिंग लावायची असेल तर इथं टिक मार्क करायचं आहे आणि त्याचा रेशो तुम्हाला डिफाईन करावा लागतो. यामध्ये तुम्हाला किती पीक मिक्स क्रॉपमध्ये सिलेक्ट करायचे आहेत ते एक सोबत सिलेक्ट करून घ्या. 1, 2, 3 मी इथं फक्त एक सिलेक्ट तुम्हाला दाखवत आहे. पेरणी दिनांक इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता त्या पिकाचा. जर मिक्स क्रॉप असेल तर तुम्हाला दाखवत आहे. याचा डिफाईन रेशो कसा काढायचा? डिफाईन रेशोसाठी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवरून तुम्ही डिफाईन रेशो कॅल्क्युलेट करू शकता. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? खाली यायचं आहे आणि इथं तुमचं एकूण क्षेत्रफळ टाकायचं आहे. तुमच्या 8वर 7-12वर किती क्षेत्र आहे ते एकूण क्षेत्र इथं नमूद करा. समजा आपण इथं उदाहरणार्थ 1.30 आर टाकत आहोत. पहिलं पीक जे आहे तुम्हाला सोयाबीन लावायचं आहे. त्यामध्ये किती क्षेत्रासाठी सोयाबीन लावायचं आहे? 50 आरसाठी. दुसरं पीक मूग आहे समजा, त्यासाठी किती क्षेत्र लावायचं आहे? इथून तुम्ही घ्या 70 आर करून घ्या. त्यानंतर तिसरं पीक जे असेल कुठलंही तुमचं जे पीक असेल भुईमूग, मूग, उडीद ते तिसरं पीक समजा तुम्हाला किती लावायचं आहे? 10 आर लावायचं आहे. हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला गुणोत्तर काढा. यावरती क्लिक करून तुमचं पिकाचं गुणोत्तर इथं तुम्हाला दिसणार आहे. पहिलं पीक, दुसरं पीक, तिसरं पीक हे तुम्ही असं मिक्स क्रॉपिंग काढून इथं त्याचा डिफाईन रेशोमध्ये रेशो डिफाईन करू शकता. एकापेक्षा जास्त पिके तुम्हाला सिलेक्ट करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल. सिंगल सर्व पिके लावायची आहेत. यामध्ये सिंगल पीक सिलेक्ट करून घ्या सोयाबीन, भात. त्यानंतर पेरणी दिनांक, सोविंग डेट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ओनरशिप डिटेल, त्यानंतर सर्वे नंबर, खाते नंबर टाईप करून व्हेरिफाय यावरती क्लिक करा. त्यानंतर किती पीक लावायचं आहे ते हेक्टरमध्ये नमूद करा. इथं तुम्ही पाहू शकता आपण सोयाबीन हे पीक सिलेक्ट केलेलं आहे. यापूर्वी जर अर्ज भरलेला असेल तर शेतकऱ्याचं नाव खाली दाखवेल. पेरणी कधी झालेली आहे ही डेट मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ओनरशिप काय आहे? स्वतःचं शेत आहे, भाड्यानं आहे का शेअरक्रॉपर आहे का मिक्स आहे हे इथून सिलेक्ट करून घ्या. तुमचं जर सामायिक असेल तर शेअरक्रॉपर तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं ओनर म्हणजे वैयक्तिक क्षेत्र आहे. सर्वे नंबर टाईप करून घेतो. त्यापुढे खाते नंबर टाईप करून घेतो. तुमच्या 8वरील जो काही खाते क्रमांक असतो तो इथं तुम्हाला टाईप करायचा असतो. त्यानंतर व्हेरिफाय या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याची डिटेल्स व्हेरिफाय होणार आहे. त्याचं नाव आल्यानंतर इथं तुम्हाला त्या शेतकऱ्याचं नाव दाखवेल, लँड डिटेल्स दाखवेल. इथून सिलेक्ट करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यामधील क्षेत्र तुम्हाला दाखवणार आहे. सबमिट केल्यानंतर आता इथं इन्शुर्ड एरियामध्ये त्यापैकी किती क्षेत्र लावायचे आहे ते तुम्ही टाईप करून घ्या. इथं आपण 10 आर लावलेला आहे. त्यासाठी फार्मर शेअर आहे ₹116 आणि शासन भरणार आहे ₹356. हे सर्व डिटेल्स ॲड झाल्यानंतर तुम्हाला याला ॲड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावरती क्लिक करायचं आहे. हे सर्व डिटेल्स ॲड झाल्यानंतर इथं पहा तुम्ही ॲड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ते पीक ॲड होणार आहे. ॲड झाल्यानंतर तुम्हाला दुसरं पीक ॲड करायचं असेल तर सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. इथून क्रॉप्समधून तुम्हाला ते दुसरं पीक सिलेक्ट करावे लागेल. इथून समजा दुसरं पीक तुम्हाला उडीद लावायचं आहे. इथून उडीद सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर त्या पिकाची पेरणी दिनांक इथून सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर सर्वे नंबर टाका, खाते क्रमांक टाका, व्हेरिफाय करा, शेतकऱ्याचं नाव येईल ते सिलेक्ट करा आणि त्यापैकी इन्शुर्ड एरिया म्हणजे किती क्षेत्र लावायचे आहे ते हेक्टरमध्ये टाकायचं आहे तुम्हाला. हेक्टरमध्ये टाकल्यानंतर ॲड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं पीक ॲड होणार आहे. आता इथं पीक ॲड झालेले तुम्ही सर्व पाहू शकता. यामध्ये एकापेक्षा जास्त पिके तुम्ही ॲड करू शकता. ही सर्व डिटेल्स तुम्हाला दाखवेल. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता आपल्याला ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. यामध्ये पासबुक हे कंपल्सरी आहे. पासबुक तुम्हाला JPEG फॉर्मॅटमध्ये 100 KBच्या आतमध्ये अपलोड करायचं आहे. इथं लँड रेकॉर्ड म्हणजे 7, 12 आणि 8 अपलोड करायचं आहे. जर एकापेक्षा जास्त क्षेत्र असतील, एकापेक्षा जास्त गावामध्ये शेती असेल तर तुम्हाला मर्ज करून अपलोड करावे लागतील. इथं पिकपेरा अपलोड करायचा आहे. पिकपेरा फॉर्मॅट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेला आहे. हा पिकपेरा शेतकऱ्याकडून भरून घ्या आणि त्यावरती शेतकऱ्याची स्वाक्षरी तुम्हाला घ्यायची आहे. हा पिकपेरा फॉर्मॅट तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा पाहायला मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कोणता चांगला वाटतो तो तुम्ही पिकपेरा अपलोड करू शकता. इथं पिकपेरा तुम्हाला सोविंग सर्टिफिकेट. आता टेनंट सर्टिफिकेटमध्ये तुमची जर भाड्याने जमीन असेल तर तुम्हाला भाडेकरार स्टॅम्पवरती अपलोड करायचा आहे. रेग्युलर पेपरवरती अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म रिव्हर्ट येऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला हा स्टॅम्प पेपरवरतीच अपलोड करायचा आहे. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच केल्यानंतर खाली दाखवेल. जिओ टॅग फोटो अपलोड करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. आता हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर प्रिव्ह्यू यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करतो आणि प्रिव्ह्यू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण अर्ज भरलेला तुम्हाला एकदा पाहायला मिळेल. त्या अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही इथून अर्ज पाहू शकता. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर त्यासमोर तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार आहे. जर दुरुस्ती करायची असेल तर या एडिट पर्यायावरती क्लिक करून तुम्ही दुरुस्ती करू शकता. दुरुस्ती करायची नसेल तर खाली येऊन तुम्हाला फायनल सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची पॉलिसी जनरेट होणार आहे. पॉलिसी आयडी दिसेल, अकाउंट नंबर दिसेल, फार्मरनं किती पैसे भरायचे आहेत ते दिसेल, टोटल एरिया दिसेल आणि ब्रँचचं नाव दिसणार आहे. तुमचं पीक दिसेल. यामध्ये ही सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. अकाउंट नंबर पाहून घ्या आणि मेक पेमेंट यावरती क्लिक करा. मेक पेमेंट यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या CSC आयडीचा तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. इथं तुमची CSC आयडी पाहायला मिळेल. इथं तुम्ही पाहू शकता VLEला कमिशन किती येणार आहे. CSC आयडीचा पासवर्ड नमूद करा आणि व्हॅलिडेट या पर्यायावरती क्लिक करा. व्हॅलिडेट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या CSC आयडीचा पिन विचारला जाईल. वॉलेट पिन टाकून तुम्ही पेमेंट करू शकता किंवा जर तुम्हाला पैसे ॲड करायचे असतील तर या 3 पद्धतीपैकी कुठल्याही एका पद्धतीने तुम्ही वॉलेटमध्येही पैसे ॲड करू शकता. परंतु आपण CSCला पैसे ॲड केलेले आहेत त्यामुळे CSCचा पिन टाकून पे यावरती क्लिक करणार आहोत. पे यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे पैसे डेबिट झाल्यानंतर इथं प्रिंट ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. प्रिंट यावरती क्लिक करून तुमच्या अर्जाची संपूर्ण प्रिंट रिसिप्ट या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला त्या शेतकऱ्याला द्यायची आहे. यामध्ये पूर्ण फॉर्म भरल्यानंतर रिसिप्ट त्या शेतकऱ्याला द्या आणि तुमच्याकडे एक रिसिप्ट सेव्ह करून ठेवू शकता. अर्ज भरत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. पीक पेरा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्रामला देण्यात आलेला आहे. हा पीक पेरा वापरू शकता आणि मिक्स क्रॉप ज्यांना लावायचा आहे त्याचाही वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.